मी आज बनवणार आहे चवळीची भाजी। बघू शकता, फ्रेश आहे एकदम, आमच्या शेतातली आहे। फ्रेश चवळीची भाजी, कांदा आणि हिरवी मिरची। कढई तापवायला ठेवली आहे मी, त्यामध्ये आता तेल टाकणार आहे। कढई तापली आहे, तेल टाकणार आहे थोडंसं। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये जिरे टाकणार आहे। बघू शकता गरम झालं आहे। जिरे टाकल्यानंतर त्यामध्ये टाकले मी कांदा, थोडासा पावर वाढवून घेते गॅसचं। हे बघा कांदा। तुम्ही कशी कोण्या पद्धतीने चवळीची भाजी बनवता ते नक्की कमेंटमध्ये सांगा। आम्ही गावाकडले असंच बनवतो। हे बघा कांदा चांगला होऊ द्यायचा आहे आपल्याला। अर्धा कांदा झाला की त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। ते पण चांगली फिरवून घ्यायची आहे, होऊ द्यायची आहे आपल्याला चांगली व्यवस्थित। हे बघा आपले कांदे व्यवस्थित झालेले आहे। आता मिरची पण चांगली झालेली आहे। त्यामध्ये टाकणार आहे मी थोडं नमक। थोडंसंच नमक टाकायचं आहे, कारण की चवळीची भाजी कशी थोडीशीच होते, किती जरी असले तरी ते चिमून थोडीशीच बनते। कढईमध्ये मी आता चवळीची भाजी टाकलेली आहे। ती व्यवस्थित फिरवून घ्यायची, चांगली होऊ द्यायची आहे आपल्याला, ते फिरवून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही, व्यवस्थित फिरून झाली। बघू शकता भाजी कशी शेकलेली आहे, पूर्ण किती सारी दिसून होती, थोडीशीच होणार आहे ती। पूर्ण चिरून घ्यायची आता आपल्याला झाकण ठेवून चांगली 10 मिनिटं होऊ द्यायची आहे। 10-15 मिनिटं चांगली होऊ द्यायची आहे। चांगली व्यवस्थित 10 मिनिटं होऊ द्यायची आहे। माझी मुलगी पण आली आहे इथे चवळीची भाजी बघण्यासाठी, कशी बनवते ते। मी पण बनवणार म्हणते मोठी झाल्यानंतर। ते बघत आहे इथं बसून, गॅस मोठ्यावर बसून बघत आहे की कशी भाजी बनवत आहे ते। हे बघा आपली चवळीची भाजी आता झालेली आहे। मी गॅस बंद केला, बघू शकता कशी झाली ते, छान मोकळी झालेली आहे। तुम्ही कशी बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा।